हम गया नहीं जिंदा है. देऊळ बंदच्या प्रचंड यशानंतर लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा देऊळ बंद 2 थिएटर्स मध्ये धडकलाय. पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या रूपात आपल्याला स्वामी समर्थ महाराज पाहायला मिळाले. पण यावेळी स्वामींचे क्लॅशेस एका नास्तिक शेतकरी महिलेसोबत होत आहेत आणि चित्रपटाचा अख्खा प्लॉट सुद्धा शेतकऱ्यांभोवतीच फिरतो. चित्रपटातली खास गोष्ट काय आणि चित्रपटात नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, एकंदरीतच कसा आहे प्रवीण तरडेंचा देऊळ बंद 2, चला जाणून घेऊया. तर देऊळ बंदच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचा सामना एका राघव शास्त्री नावाच्या सायंटिस्ट सोबत होताना पाहिला. पण आता त्यांचा सामना सोडा, थेट त्यांची परीक्षाच एका नास्तिक असणाऱ्या शेतकरी महिलेने घेतली. विदाउट स्पॉयलर्स आधी देऊळ बंद 2 चा थोडासा प्लॉट जाणून घेऊया. एका गावातली एक संगीता पायगुडे नावाची रागीट स्वभावाची नास्तिक महिला दगड घेऊन वारुळासमोर बसलेली असते. तिचं म्हणणं हेच असतं की तुझं जर अस्तित्व असेल तर आमची ही परिस्थिती बघायला एकदा तरी ये. ती दगड भिरकावते आणि त्या वारुळातून स्वामी समर्थ महाराज प्रकट होतात. पण यावेळी ती स्वामींना म्हणते की तुम्हाला आमची परिस्थिती बघायला माझ्या गावात यायला लागेल. वाटेत जे मिळेल त्या वाहनाने, नदीत बोटीने, जंगलात बैलगाडीने ती स्वामींसोबत घरापर्यंत पोहोचते. पण समोरच संगीताचा पती शेतकरी असलेला तुकाराम पायगुडे याने आत्महत्या केलेली असते. त्याचं शव झाडावर लटकलेलं असतं आणि हेच दाखवायला ते स्वामींना इथपर्यंत आणते. स्वामी ते बघून बिथरतात. यानंतर संगीता स्वामींना खूप कोसते. माझा नवरा योग्य काम करत होता तरी त्याच्या नशिबी आत्महत्या आली, पण त्यावेळी तुम्ही काय करत होता, असे अनेक प्रश्न ती त्यांना करते. दोघांमध्ये पैज सुद्धा लागते. संगीताला स्वामींची परीक्षा घ्यायची असते. स्वामी तयार होतात, पण ज्या गोष्टी त्यांना करायच्या असतात त्या मनुष्य रूपातच करायच्या असतात, कोणत्याही दैवी चमत्काराने नाही. आणि इथेच सुरू होते चित्रपटाची मूळ कथा. आता ऍक्टिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अभिनेते मोहन जोशी यांची स्वामी समर्थ म्हणून पुन्हा एकदा जादू पाहायला मिळाली. त्यांना मराठीतले मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही आजपर्यंत सिरियल्स पासून ते अगदी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकांची तुलना जरी केली तरी मोहन जोशी हेच बेस्ट ठरते. दुसरीकडे स्नेहल तरडे यांनी संगीता पायगुडेची भूमिका साकारली. एक तापट स्वभावाची नास्तिक बाई, आपल्या शेतकरी नवऱ्याला सपोर्ट करणारी. पण या चित्रपटात स्नेहल बऱ्याच लाऊड वाटतात. आता जरी त्यांची तशी भूमिका असली तरी सततचा त्यांचा तो रोष शेवटी कंटाळवाणा वाटायला लागतो. मंगेश देसाई, लेस स्क्रीन प्रेझेन्स मोर इम्पॅक्ट अशी त्यांची भूमिका आहे. प्रवीण तरडे हे सुद्धा आपल्या भूमिकेत परफेक्ट बसले. पुढे अनेक दिग्गजांचे कॅमिओ चित्रपटात आहेतच. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भूतकर यांचे कॅमिओ तर खासच आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला ते दिसतात खरे, पण चित्रपटाच्या शेवटी त्यांचं महत्व कळतं, अशी थोडक्यात त्यांची भूमिका आहे. सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड या तरडे यांच्या ठरलेल्या मंडळींनीही उत्तम भूमिका साकारल्या. तर संस्कृती बालगुडे सुद्धा आपल्या भूमिकेत उठून दिसते. तिचा रोल चित्रपटात उठावदार ठरतो. एकंदरीतच सर्वांनीच आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आता प्रवीण तरडे यांच्या प्रत्येक चित्रपटातला संवाद मनाला चटक लावणारा असतो. देऊळ बंद 2 मधले संवादही अशाच प्रकारे प्रेझेंट केलेले आहेत. काही डायलॉग्स मनाला चटक लावणार आहेत. म्हणूनच थंबनेल मध्ये तरडेंना प्रेक्षकांची नाडी परफेक्ट माहितीये असं लिहिलंय. या देशात सगळं ओरिजिनल, डुप्लिकेट फक्त शेतकरीच, असे काही संवाद आहेत हे आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देतात. बाकी गावखेड्याचा एक ठसा त्यांच्या प्रत्येक सीन मध्ये दिसून येतो. म्युझिक उत्तम, गाणी उत्तम. पहिल्या हाफ मध्ये एक आरती आहे, ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि पथनाट्यामधली काही गाणी आहेत ती सुद्धा नक्कीच आवडतील. देऊळ बंद 2 चा पहिला हाफ एंगेजिंग आहे, पण दुसरा हाफ स्ट्रेच केल्यासारखा वाटतो. डिरेक्शनच्या बाबतीत प्रवीण तरडे यांनी मूव्हीवर आपली चांगली पकड ठेवली असली तरी त्यांच्या आधीच्या चित्रपटांसारखी छाप इथे पाहायला मिळाली नाही. एकतर चित्रपटाने महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येसारखा संवेदनशील विषय हाताळलाय, पण या विषयाला न्याय देता आला नाही असं वाटतं. आणि हीच चित्रपटाची निगेटिव्ह बाजू आहे. शेतकरी आत्महत्या हा विषय आस्तिक विरुद्ध नास्तिक या वादात भरकटत जातो. याआधी महेश मांजरेकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटातून हा विषय हाताळला होता, मात्र तीच गडबड देऊळ बंद 2 मध्ये पाहायला मिळाली. आत्महत्येचं सोल्युशन, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतीमध्ये असलेला इतरांचा हस्तक्षेप, महाराष्ट्रातल्या विविध भागांमधल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, अशा गोष्टी चित्रपटातून मांडण्याची संधी होती जी प्रवीण तरडे यांनी गमावली असंच म्हणावं लागेल.
कारण शेतकऱ्यांची गोष्ट केवळ त्यांच्या चित्रपटातल्या गावापुरती सीमित राहिली. एकंदरीतच हा एक कलाकारांची मानदियाळी असणारा फॅमिली एंटरटेनर आहे. स्वामी समर्थ भक्तांसाठी हा चित्रपट एक पर्वणीच आहे. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय अशा 5 गोष्टींच्या धुरा आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या प्रवीण तरडे यांची ही उत्तम कलाकृती तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिलीच पाहिजे. त्यामुळे देऊळ उघडच राहतं की बंद होतं हे तुम्हाला चित्रपटामध्येच कळेल. आणि हा चित्रपटाच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज असणार आहे. ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पहा. कलाकृती मीडिया देऊळ बंद 2 ला देतंय 5 पैकी 3.5 स्टार्स. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सिने इंडस्ट्रीतल्या अशाच नवनवीन गोष्टी आणि वेगवेगळ्या चित्रपटांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.